सो हाय डियर स्टुडंट्स, लेक्चर नंबर 3 चा मी इथे पार्ट 2 कंटिन्यू करतोय. पहा रे, लिनियर फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन आपण डिस्कस करतोय. पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये लिनियर फंक्शन, क्वाड्रॅटिक फंक्शन, क्युबिकल फंक्शन, ओके, या गोष्टी आपण इथे आता डिस्कस करणार आहे. हे पहा रे, सर्वात पहिली गोष्ट, हा जो लिनियर फंक्शन असतो ना, काही नाही अरे, फक्त आणि फक्त लाईनचा इक्वेशन असतो. लाईनचा इक्वेशन असतो फक्त. म्हणजे ना रे, y इज इक्वल टू 2x प्लस 3 असं काहीतरी असेल, और मे बी से y इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल 4x मायनस ऑफ 6 असं काहीतरी असणार आहे. बस रिक्वायरमेंट इतकीच आहे की यार लाईनचं इक्वेशन असलं पाहिजे. दॅट इज नथिंग बट लिनियर फंक्शन. आता पहा, तुम्ही कशी पण लाईन ड्रॉ करा. पहा काय, तुम्ही ना कशी पण लाईन ड्रॉ करा, XY प्लेनमध्ये कशी पण लाईन ड्रॉ करा. से फॉर एक्झाम्पल मी अशी एक लाईन ड्रॉ करतो. यार तुम्हाला हे समजायला हवं की एक्सचा व्हॅल्यू, हे पहा ना, हे लाईन इकडे जाते म्हणजे अशी इकडे इन्फिनिटी पर्यंत जाते, मायनस इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे एक्सच्या जागी मी मायनस इन्फिनिटी पासून मुलांना इकडे पहा प्लस इन्फिनिटी पर्यंत काही पण टाकू शकतो. अरे दॅट मीन्स डोमेन, हे पाहून घ्या, डोमेन ऑफ दिस फंक्शन इज बेसिकली रियल नंबर. और तुम्ही याला मायनस ऑफ इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असं लिहू शकता. समजतंय का? मायनस इन्फिनिटी पासून इकडे इकडे प्लस काही पण टाकू शकता. यार आता राहिला प्रश्न रेंजचा, नाही का? पहा बरं, मला असं वाटतं रेंज बिलॉंग्स टू रियल नंबर. अगेन कसं काय? रेंज म्हणजे वायच्या व्हॅल्यूज. जरा इथून सुरू करतो. पहा ना, वायची खूप कमी व्हॅल्यू आहे ना इकडे, पण आणखीन खाली जाईल तर मायनस इन्फिनिटी होईल ना वायची व्हॅल्यू. सो मायनस इन्फिनिटी पासून पहा वरती वरती जातो म्हणजे वायची व्हॅल्यू वाढत 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 जातो. पहा वायची व्हॅल्यू वाढते, वरती जातो म्हणजे वायची व्हॅल्यू वाढत वाढत जाते. कुठेपर्यंत जाणार आहे? इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. दॅट मीन्स रेंज ऑफ दिस फंक्शन इज गाइज मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, काही पण होऊ शकतो. या फंक्शनचा रेंज मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी गाइज, काही होऊ शकतो, काही होऊ शकतो. येस ऑर नो? यार मी म्हणलं ठीक आहे, चलो कुठून कुठेपर्यंत जाणार आहे तो. ओके, तर पहा आता, हा झाला डोमेन आणि रेंजचा प्रश्न. आता विषय आहे की हा कोणत्या टाईपचा फंक्शन आहे, 1-1 फंक्शन आहे, मेनी वन फंक्शन आहे, या गोष्टीबद्दल थोडंसं आपण विचार करूया इथे. तर हॉरिझॉन्टल लाईन टेस्टचा जर इथे यूज करतो मी. पहा, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो इथे. तुम्हाला समजतं का रे मुलांना? हॉरिझॉन्टल लाईन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्या ग्राफला. दॅट मीन्स फंक्शन इज अ 1-1 फंक्शन. कोणत्या टाईपचं फंक्शन असला पाहिजे? हा 1-1 टाईपचं फंक्शन. किंवा तुम्ही असं करा ना, एक्सच्या काहीतरी व्हॅल्यू टाकून पहा, वायच्या व्हॅल्यू पहा. एक्सच्या एका व्हॅल्यूसाठी वायची एक व्हॅल्यू येते, परत एक्सच्या कोणत्या दुसऱ्या व्हॅल्यूसाठी वायची परत दुसरी व्हॅल्यू येते. सेम व्हॅल्यू परत कधीच नाही येणार आहे तुम्हाला. सो गाइस, दिस इज 1-1 टाईप ऑफ फंक्शन. हा 1-1 तर आहे आणि हा ऑन टू फंक्शन आहे. ऑन टू म्हणजे समजतं का तुम्हाला? ते असं असतं ना, हे एक्स असतं, इथे वाय असतं, हर एक वाय कव्हर झाला पाहिजे, म्हणजे प्रत्येक वायचा इकडे प्री इमेज असला पाहिजे. हे पहा, रेंज म्हणजे काय इथे? मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, म्हणजे मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत सर्व वायच्या व्हॅल्यू कव्हर होणार आहेत. हे सर्व वायच्या व्हॅल्यूज कव्हर होणार आहेत, म्हणजे कोणत्या ना कोणत्या एक्ससाठी सर्व वाय म्हणजे वायच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आपल्याला. आणि ऑल पॉसिबल वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत इथे, या सर्व व्हॅल्यूज इथे कव्हर होत आहेत. दॅट मीन्स फंक्शन इज अ ऑन टू टाईप ऑफ फंक्शन. हा फंक्शन ना मुलांना 1-1 आणि ऑन टू टाईपचा फंक्शन असतो. हा लाईनचा जो इक्वेशन आहे तो 1-1 आणि ऑन टू असतो. अरे मी म्हणलं ठीक आहे, चलो. आता हा झाला लिनियर इक्वेशन. आता याच्यानंतर आहे पहा पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय विषय. तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मुलांना मी इथे असं लिहितोय पहा. से फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू, एक इक्वेशन लिहितोय क्वाड्रॅटिक, नाही का, x² प्लस 4x प्लस से फॉर एक्झाम्पल 5 असं मी लिहून टाकलं. अरे ओके, म्हणतो ठीक आहे, चलो ओके. आता विषय हा आहे की एक्सच्या जागी काय टाकू शकता तुम्ही. तुम्हाला समजतं ना, पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये हा पॉलिनॉमियलच आहे ना, बट क्वाड्रॅटिक वाला पॉलिनॉमियल म्हणजे सेकंड डिग्रीचा पॉलिनॉमियल आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर मी तुम्हाला असं विचारतो की एक्सच्या जागी तुम्ही काय टाकू शकता. हे पहा, एक्सच्या जागी व्हॅल्यू टाकण्याला काही लिमिटेशनच नाहीये. तुम्ही भले मर्जी काहीही टाकू शकता. रे एक्सच्या जागी काहीही टाकू शकता, काहीच लिमिटेशन नाहीये एक्सच्या जागी काही व्हॅल्यू टाकण्यासाठी. सो मग मी इथे असं लिहितोय पहा, डोमेन. सो गाइस, डोमेन ऑफ दिस फंक्शन इज बेसिकली मायनस ऑफ इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, म्हणजे काहीही टाकू शकतो आपण. एक्सच्या जागी काहीही टाकू शकतो. मी म्हणतो ठीक आहे, चलो ओके, एक्सच्या जागी काही टाकेन मी. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ना वायच्या हर एक व्हॅल्यू किंवा काही पण वायच्या व्हॅल्यूज येऊ शकतात का, याचा विचार करायचा. म्हणजे वायची व्हॅल्यू बिलॉंग्स टू रियल नंबर खरंच असेल का, याचा आपल्याला विचार करायचा. म्हणजे काही पण होऊ शकतं का वायचा व्हॅल्यू. म्हणजे एक्सच्या जागी मी इन्फायनाईट व्हॅल्यूज टाकेन, किती पण व्हॅल्यूज टाकू शकतो. ओके, पण कसं असतं माहिती का, वायच्या काही स्पेसिफिक व्हॅल्यूजच येत असतात आन्सरमध्ये.
मी तुम्हाला दाखवतोय पहा हे करून. मी परत सांगतोय पहा, एक्सच्या तुम्ही भले मर्जी इन्फायनाईट व्हॅल्यू टाका, कितीही व्हॅल्यू असू द्या तुमच्याकडे टाकण्यासाठी, पण वायच्या काही स्पेसिफिक व्हॅल्यूज येतात, काही व्हॅल्यूज वायच्या बनणारच नाही आहेत, इथं बनणारच नाही आहेत, पॉसिबलच नाही आहे. दाखवतो मी करून पहा. आता तर काय विषय माहिती आहे मुलांना, याला मी असं लिहू शकतो पहा, y इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस 1. पहा ना, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, 2 × 2 4x, 2 स्क्वेअर 4 + 1 = 5. डन. मी म्हटलं ठीक आहे, चलो ओके. सो इज y इज इक्वल टू दिस x + 2 चा होल स्क्वेअर प्लस 1 आहे. अरे मी म्हणलं ठीक आहे चलो, मग यालाच मी असं लिहू शकतो ना रे, x + 2 चा होल स्क्वेअर, x + 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू y - 1. पहा ना, असं लिहू शकतो की नाही मी याला. ओके, x + 2 होल स्क्वेअर इज इक्वल टू y - 1. आता परत इथे थोडंसं स्टार्ट करतोय, पहा नीट लक्ष द्या काय. आता याला मी आता असं लिहितोय, नीट पहा, x - -2 होल स्क्वेअर इज इक्वल टू y - 1. समजतं काय केलं, मायनस मायनसला इथे प्लस आहे पहा, x + 2 होल स्क्वेअरला मी x - -2 चा होल स्क्वेअर लिहिला, अँड दॅट इज इक्वल टू y - 1. हे असं लिहितोय मी इथे. समजतं का? कधी बघितलं का याला? याच्याशी जरा मॅच होतं का पहा रे, x - h होल स्क्वेअर इज इक्वल टू 4a × y - k. के सिमिलरिटी वाटते का याच्यामध्ये? 4a चा जो व्हॅल्यू आहे तो काही नाही आहे, म्हणजे इथे 1 नाही. h व्हॅल्यू गाईज इज -2 आणि k चा जो व्हॅल्यू आहे ना तो आहे 1. बघितलंय कुठेतरी, हा तो म्हणणार कुठे बघितलाय? मला वाटतं हा पॅराबोला आहे. पॅराबोला आहे पहा, काय पॅराबोलाची इक्वेशन्स दाखवतो मी तुम्हाला इथे करून. थोडंसं आठवा, हा जो पहिला पॅराबोला असतो ना, हा असतो y² इज इक्वल टू 4x. गाईज तो y² इज इक्वल टू 4ax वाला पॅराबोला आहे. याच्यानंतर हा जो सेकंड पॅराबोला आहे ना, हा असतो पहा x² इज इक्वल टू 4ay. काय असतो तो? x² इज इक्वल टू 4ay असतो. पाहून घ्या व्यवस्थित. या पॅराबोलाचं इक्वेशन असतो y² इज इक्वल टू 4ax. या पॅराबोलाचं इक्वेशन असतो x² इज इक्वल टू 4ay. मी म्हणलं ठीक आहे चलो, काही हरकत नाही. हा कोणासारखा दिसतोय? हा मला x, हे पहा, x² इज इक्वल टू 4ay टाईप दिसतोय, पण एक्झॅक्टली x² इज इक्वल टू 4ay आहे का? नाहीये. हा इथे h पण आहे ना, h आणि k टाकलेला आहे ना इथे यांनी. ओके, येस, म्हणजे शिफ्ट ऑफ ओरिजिनचा हा आर्टिकल आहे. म्हणजे काय माहिती का मुलांनो, जर का पॅराबोला असा ओरिजिन मधून पास होत असेल तर x² इज इक्वल टू 4ay असा असतो त्याचा इक्वेशन. पण जर का पॅराबोलाला जर का मी इकडे कुठे शिफ्ट केलं, असंच सेम ओरिएंटेशन ठेवायचं आणि कुठेतरी h, k वरती जर का शिफ्ट केला, सेम ओरिएंटेशन ठेवून मुलांना h, k वरती जर का तुम्ही शिफ्ट केला, तर मग या पॅराबोलाचं इक्वेशन होत असतो काही नाही, x², एक्सच्या जागी x - h होल स्क्वेअर करायचा, दॅट इज इक्वल टू 4a. बस वायच्या जागी मुलांना y - k करायचं. इतकंच करायचं अरे, फक्त इतकंच करायचं असतं पहा. ओके, तर हे खरं तर पॅराबोलामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. ओके, तर इथे पहा, जितकं गरजेचं आहे तितकं मी सांगितलं. मे बी थोडंसं फास्ट असेल. इनकेस जर का तुम्हाला हे खूप व्यवस्थित नाही समजलं, थोडंसं तुम्ही पॅराबोला रिवाइज करा आधी. ओके, नाव सी गाईज, तर इथं तोच तो विषय यार, h ची व्हॅल्यू -2 आहे. म्हणजे ना बघा काय नीट, h ची व्हॅल्यू -2 आहे म्हणजे -2 इकडे असतो, k ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इथे. म्हणजे बहुतेक पॅराबोला असा आहे, इथून सुरू होणार आहे पॅराबोला. पहा नीट ड्रॉ करतो मी. पॅराबोला असा आहे, समजलं का? मग हे पाहिल्यानंतर तुम्हाला असं समजलं पाहिजे, तुम्हाला समजलं ना ओरिएंटेशन त्या पॅराबोलाचा. या पॅराबोलाचंच ओरिएंटेशन कॉपी करायचं, फक्त लोकेशन कुठे, या पॉईंटवरती h, k वरती, नाही का, म्हणजे -2, 1 वरती लोकेशन असेल, आणि तिथून मग असा वरती ड्रॉ केला मी. सो हा तो पॅराबोला यार, म्हणजे हा जो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलाय ना, हा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ असा आहे. मग मी इथे असं क्लेम करतोय की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो काही व्हॅल्यू आहे ना, हे पहा, x ची व्हॅल्यू -2, y ची व्हॅल्यू 1 ना, म्हणजे इथे 1 आहे ना व्हॅल्यू. मग मी असं क्लेम करतोय की या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 1 पेक्षा जास्तच असणार आहे. कधी पण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्तच असणार आहे. समज 1 पेक्षा जास्तच आहे ना, इकडे वरती 1 पेक्षा जास्तच आहे अरे व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनची. सो म्हणून रेंज कमिट करते वेळी मी असं सांगेन पहा, रेंज इज इक्वल टू 1 पेक्षा जास्तच, अप टू इन्फिनिटी, इन्क्लुडिंग 1 पण होतोय ना. हे पहा, एक तर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असं यूज करून करा, अदरवाईज क्वाड्रॅटिक यूज नाही केलं तरी काही लोड नाहीये. इथेच डायरेक्टली क्लेम करू शकता बरं. खरं तर तुम्ही इथेच क्लेम करू शकता. तुम्ही सरळ दिसतंय ना रे,
हे पहा, याचा मिनिमम जर का व्हॅल्यू फाइंड करायचं असेल, मिनिमम कमीत कमी व्हॅल्यू जर का फाइंड करायचं असेल, हे पहा हे कमीत कमी असलं पाहिजे. आता मला माहिती हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर कॅन नॉट बी निगेटिव्ह, मग निगेटिव्ह नाही तर कमीत कमी काय होऊ शकतो, 0 होऊ शकतो. हा जर का 0 झाला तर वायचा व्हॅल्यू 1, म्हणजे 1 पासून स्टार्ट होतात वायच्या व्हॅल्यूज. एक्स्ट्रा की तुम्ही भले मर्जी काही टाकाल तर याचा स्क्वेअर तर कधी पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे ओव्हरऑल व्हॅल्यू ना 1 पेक्षा 100% जास्त असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे समजतं का की वायचा जो व्हॅल्यू आहे तो 1 आणि 1 पेक्षा जास्त काही पण होऊ शकतो. सो म्हणून 1 आणि 1 पेक्षा जास्त, 1 आणि 1 पेक्षा जास्त काही पण होऊ शकतो. पण तुम्ही मला म्हणाल, अरे हे तर इतकं सोपं, मग हे असं कशाला सांगितलंय तू, असं कशाला सांगितलंय. ग्राफ पाहिल्यानंतर असं समजतं की हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट 2 पॉईंटवरती इंटरसेक्ट करतात, म्हणजे एक्सच्या या व्हॅल्यूसाठी पण वायची व्हॅल्यू काहीतरी अशी आहे आणि एक्सच्या इतक्या व्हॅल्यूसाठी पण वायची व्हॅल्यू सेम वायच्या व्हॅल्यूज आहेत. सो ग्राफवरतून आपल्याला हा मेनी वन टाईप ऑफ फंक्शन आहे हे समजतं, म्हणजे 2 एक्सच्या व्हॅल्यूसाठी एकच वायचा व्हॅल्यू आहे, बरोबर ना. म्हणजे मेनी वन टाईप ऑफ फंक्शन आहे हे इथून समजतं रे आपल्याला ग्राफवरतून. सो म्हणून तो ग्राफ ड्रॉ केलेला आहे. येस स्टुडंट्स, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. क्वाड्रॅटिक जो काही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा फंक्शन असतो ना, तो कसा सॉल्व्ह करायचा असतो, बस असं कम्प्लीट स्क्वेअर करायचं असतं. कम्प्लीट स्क्वेअर करायचं असतं. एक लक्षात द्या की कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पॅराबोलाचा ग्राफच बनवतोय. कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्या मुलांना, पॅराबोलाच बनवणार आहे तो, बरोबर. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये असंच असणार आहे अरे की काही पर्टिक्युलर व्हॅल्यूज असतात वायच्या, सर्व व्हॅल्यूज नसणारच आहेत वायच्या. मग भले हा पॅराबोला इथून जर का सुरू होत असेल तर मी म्हणेन की हा इथून वरती सर्व व्हॅल्यूज कव्हर करतो तो क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा मे बी पॅराबोला असा असेल तर मी म्हणेन की यार या पॉईंटपासून खालती सर्व व्हॅल्यूज कव्हर होतात वायच्या, पहा ना खालती असं सर्व व्हॅल्यूज कव्हर होतात, पण याच्या वरच्या व्हॅल्यूज कव्हर नाही होतात, असं आपल्याला इथे सांगायला लागणार आहे. येस, आता मेन काय रे की याचे थोडेसे न्यूमरिकल पण तुम्हाला करायला हवे. जर का याच्यामध्ये परफेक्शन अटेंड करायचं असेल तर थोडे बहुत न्यूमरिकल पण तुम्हाला करायला लागणार आहेत. तर मी आता सध्या पुढे जातो यार, एक डोमेन रेंजच्या आर्टिकलमध्ये याचा एक न्यूमरिकल मी घेतलाय तसा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा. ओके, नाउ सी क्यूबिक फंक्शन. हे पहा रे, क्यूबिक फंक्शन म्हणजे काय, y इज इक्वल टू ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. हा मुलांना क्यूबिक फंक्शन असतो. आता क्यूबिक फंक्शनचा ग्राफ मी तुम्हाला जरा दाखवून देतोय कसा असतो पहा. क्यूबिक फंक्शनचा ग्राफ, तर जेव्हा एक्सच्या जागी मी मायनस इन्फिनिटी टाकेन ना, मायनस इन्फिनिटीचा क्यूब हा मायनस इन्फिनिटी असतो, म्हणजे खूपच जास्त छोटा असतो, खूपच छोटा असतो. सो काय असतं माहिती का रे, तो मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत व्हॅल्यूज कव्हर करतो. पहा ना, एक्सच्या जागी जर का मी प्लस इन्फिनिटी टाकेल ना, इन्फिनिटीचा क्यूब इज इन्फिनिटी, इन्फिनिटी स्क्वेअर इन्फिनिटी, अगेन दिस इन्फिनिटी, म्हणजे खूप मोठा व्हॅल्यू बनणार आहे तो. म्हणजे ते दोन्ही प्रोव्हिजन आहेत, खूप छोटा पण व्हॅल्यू बनवू शकतो, खूप मोठा पण व्हॅल्यू बनवू शकतो तो. दोन्ही प्रोव्हिजन आहेत तुमच्याकडे ॲक्च्युली. ओके, सो क्यूबिक फंक्शन जो काही असेल ना रे, क्यूबिक फंक्शन जो काही असेल ना, तर त्याचा जो ग्राफ आहे ना, आता हे एक्झॅक्ट ग्राफ तर मी ड्रॉ नाही केलं खरं तर, कारण की ए बी सीच्या सर्वांच्या व्हॅल्यूज पण माहिती असल्या पाहिजे आपल्याला खरं तर. पण मला बस इथून इतकंच सांगायचं आहे की मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी जाणारा हा फंक्शन असतो, मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत जाणारा हा फंक्शन असतो क्यूबिक फंक्शन. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही मला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर 1 1 फंक्शन आहे असं काही नाही यार. हा मेनी वन फंक्शन पण होऊ शकतो, असं पण होऊ शकतं, हे असं जाऊन परत मग हे असं पण पॉसिबल आहे, असंही पॉसिबल आहे, हे पण पॉसिबल आहे. तुम्ही खरंच का, कसं काय, 3 पॉईंटवरती एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करतो, म्हणजे अशा 3 एक्सच्या व्हॅल्यूज आहेत जिथे वायचा व्हॅल्यू 0 आहे. वायचा व्हॅल्यू 0 म्हणजे 3 एक्सच्या व्हॅल्यूज येतात का खरंच. हां, एक्सचा पॉवर 3 आहे ना, म्हणजे 3 रूट्स असतात, मॅक्सिमम 3 रूट्स असतात. होऊ शकतं असं, पॉसिबल आहे, होऊ शकतं हे असं. ओके, असं पण होऊ शकतं की क्यूब तर आहे बट रूट एकच आहे आणि बाकी कॉम्प्लेक्स रूट आहेत, असं पण होऊ शकतं. म्हणजे हा वाला एकच रूट आहे, बाकी कॉम्प्लेक्स रूट आहेत, असं पण होऊ शकतं. हे फार जास्त डीपमध्ये नाही जात आहे. ओके, कारण की हा टोटली वेगळाच गोष्ट बनून जाईल आता. ओके, खूपच जास्त डीपमध्ये जाऊन जर का शिकवायचं बोलला ना तर एकेका लेक्चरमध्ये पण नाही संपणार तो क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे. पण या लेक्चरचा मोटिव्ह काय आहे माहिती का, की तुम्हाला एक बेसिक गोष्टी समजल्या पाहिजेत फंक्शनबद्दल, इतकंच आहे फक्त. ओके, तर तितक्याच गोष्टी देईन यार मुलांना जितकं आता तुम्हाला इथे गरजेचं आहे, बरोबर. तर पहा,
तर हा विषय आहे क्युबिक फंक्शनचा. तर आता मग क्युबिक फंक्शन 1 1 की मेनी 1, अरे हे डिपेंड करतं ABCDच्या व्हॅल्यूवरती. ओके, सो आता ते गोष्ट डिस्कस नको करायला मग. तर पहा मी जातोय पुढे. इथे काय पहा, स्क्वेअर रूट वाला फंक्शन अँड क्यूब रूट वाला फंक्शन. नाव सी गाइस, y इज इक्वल टू रूट एक्स हा एक फंक्शन आहे आणि क्यूब रूट वाला फंक्शन म्हणजे मुलांना y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स. असे दोन फंक्शन आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. पहा मी ग्राफ ड्रॉ करतोय. तुम्हाला एक गोष्ट समजते का की या फंक्शनमध्ये एक्सच्या व्हॅल्यूला मी निगेटिव्ह नाही ठेवू शकत, कारण की अंडर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर डज नॉट एक्झिस्ट. दॅट मीन्स डोमेन जो आहे ना याचा, तो मुलांना हा 0 पासून इन्फिनिटीपर्यंत आहे. 0 टू इन्फिनिटी मी काही टाकू शकतो, बस निगेटिव्ह नाही टाकू शकत. म्हणजे इथून सुरू झाला पाहिजे 0 टू इन्फिनिटी कितीही जा, पण निगेटिव्ह व्हॅल्यू नाही टाकू शकत. मग तुम्ही मला सांगा बरं, एक्सच्या जागी जर का 0 टाकलं तर वायचा व्हॅल्यू पण 0. एक्सची व्हॅल्यू वाढवली तर 4 केली तर √4 वायचं पण व्हॅल्यू 2 होईल, वाढेल. एक्सच्या जागी जर का मी समजा 9 केलं तर समज का 9चा √3 बरोबर. बघा काय, एक्स व्हॅल्यू वाय व्हॅल्यू, एक्सच्या जागी 4 केला वायचा व्हॅल्यू 2, एक्सच्या जागी 9 केला वायचा व्हॅल्यू 3, एक्सच्या जागी 16 केला वायचा व्हॅल्यू 4. बट मला असं समजत आहे जर एक्स जास्त वाढवतोय आणि वायचा व्हॅल्यू कमीने वाढतोय, म्हणून हा जो ग्राफ आहे ना हा काइंड ऑफ असा असेल. एक्स जास्त वाढतोय बट वायचा व्हॅल्यू असा इतका जास्त वरती नाही जात, कमी कमी वरती जातोय. सो म्हणून ग्राफचा जो टेंडन्सी हा थोडासा असा असेल मुलांना. ग्राफ असा असणे म्हणजे काय माहिती का, की एक्स हे पहा असा ग्राफ असणे म्हणजे एक्स थोडा वाढवतो बट वायचा अचानकच खूप जास्त वाढ, असं होत नाहीये. इथे एक्स जास्त वाढवतोय आणि वाय थोडा वाढवतोय, म्हणून हा ग्राफ असा आहे मुलांना. हे समजून घ्या तुम्ही इथे. ओके, आता ग्राफवरतून तुम्हाला हे समजतं का, वायच्या सर्व व्हॅल्यूज कव्हर होतात. आता हे पहा असंच एक्सटेंड कराल तर असं खूप असं जात कधी ना कधी जाईल ना तो इन्फिनिटीपर्यंत. इकडे पण इन्फिनिटीपर्यंत जाईल आणि हाईटला पण इन्फिनिटीपर्यंत जाईल. हाईटला इन्फिनिटीपर्यंत जाणे थोडंसं अवघड आहे, हळूहळू जाईल पण जाईल, कधी ना कधी जाईल. बरोबर. सो मग मी इथे असं क्लेम करेन की डोमेन तर बोललंच आहे तुम्ही 0 टू इन्फिनिटी, रेंज इज ऑल्सो फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. रेंज पण आहे ना याचा, तर तो 0 टू इन्फिनिटीच आहे. अरे 0 पासून सुरू झाला वायचा व्हॅल्यू आणि असं वरती जात पहा ना, वरती जात असं इन्फिनिटीपर्यंत तो जाणारच आहे पुढे जाऊन. बरोबर. सो गाईज रेंज हे पण 0 टू इन्फिनिटी आहे आणि डोमेन हा पण 0 टू इन्फिनिटी आहे. आता राहतो विषय की 1 1 ऑन 2 वगैरे या सर्व गोष्टी नाही का. आता तुम्हाला हे बघायला लागतं ॲक्च्युली की एक्स आणि वायचा व्हॅल्यू कुठे डिफाईन केलाय. रियल नंबर टू रियल नंबर जर का डिफाईन करत असाल, रियल नंबर टू रियल नंबर, अदरवाईज ठीक आहे डोमेन तर असाच डिफाईन करायला लागेल आपल्याला. डोमेनला तर रियल नंबर असं डिफाईन नाही करू शकत बिकॉज 0 टू इन्फिनिटीच टाकणार आहेत ना. ओके, आता हे डिपेंड करतं पहा रेंजला तुम्ही कसा डिफाईन करणार आहेत. पहा इथे करतोय डोमेन रेंज. डोमेन जो आहे तो आहे 0 टू इन्फिनिटी. बरोबर. आता रेंजला जर का तुम्ही इथे रियल नंबर डिफाईन करत असाल किंवा सॉरी कोडोमेनला तुम्ही रियल नंबर असं डिफाईन करत असाल, म्हणजे इथे काही येऊ शकतं रियल नंबरमध्ये. समजा -4 आला तर अबे -4चं इकडे प्री इमेजच नाही आहे ना. पहा ना तुम्ही वायचा व्हॅल्यू -4, अबे √x हा निगेटिव्ह कसा काय येणार, समजतं का. √x हा निगेटिव्ह कसा येणार. काही जणांना मे बी असं वाटेल की सर एक्स जागी 16 टाका, √16 + or -4 असतं. नाही, √16 +4 असतो फक्त, -4 नसतो. हे क्लिअर करा रे कन्व्हेन्शन अंडररूटचं. √16 मुलांना +4च असतो. जर का x² = 16 बोलला तर x = + or -4 असतो. पण जर का हे असं दिलं ना तुम्हाला कोणी √16, त्याला +4च ट्रीट करायचा असतो. हे तुम्ही प्लीज समजून घ्या. ओके, हे कन्व्हेन्शन आहे अंडररूटचं. सो ठीक आहे, मी म्हणतो हे -4चा प्री इमेज तर पॉसिबलच नाहीये. समजतं का. -4 वायचा व्हॅल्यू बनूच नाही शकत. √16 म्हणजे +4, -4 होऊच नाही शकत. म्हणजे काही असे नंबर आहेत इथे की ज्यांचा प्री इमेज नाही आहे इकडे. मी हे ॲग्री करतोय की 0 पासून इन्फिनिटीपर्यंत सर्व व्हॅल्यू कव्हर होत आहेत, तिथे सर्व व्हॅल्यू कव्हर होणार आहेत, पण निगेटिव्ह व्हॅल्यू कुठे कव्हर होत आहेत. सो असे काही नंबर आहेत ज्यांचा प्री इमेज नाही म्हणून तो इंटू आहे. इंटू जर का मी याला कोडोमेनला रियल नंबर असं डिफाईन केलं तर बरोबर. सो म्हणून हा फंक्शन मुलांना इंटू आहे. बरोबर. आता 1 1 आहे की काय आहे. येस 1 1 फंक्शन आहे. हा 1 1 टाईपचा फंक्शन आहे मुलांना. 1 1 टाईपचा फंक्शन. तुम्ही म्हणणार कसं काय. पाहणार आहे हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. पाहा ना, हॉरिझॉन्टल लाईन या कर्वला फक्त एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. दॅट मीन्स 1 1 टाईपचा फंक्शन आहे. हॉरिझॉन्टल लाईन किती हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, एका पॉईंटपेक्षा जास्त पॉईंटमध्ये इंटरसेक्ट नाही करत. दॅट मीन्स दॅट इज अ 1 1 टाईप ऑफ फंक्शन स्टुडंट्स. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता जाऊ. आता हे क्यूबवाला फंक्शन आहे. पहा आता पहा क्यूबवाल्या फंक्शनचा मी इथे ग्राफ ड्रॉ करतोय. समजतं का. पहा तर एक गोष्ट मला समजतं की एक्सचा व्हॅल्यू जर का मी वाढवला ओके तर क्यूब रूट पण वाढणार, म्हणजे वायचा व्हॅल्यू पण वाढणारच ना.
पण वायचा व्हॅल्यू स्लो वाढणार, सेम जसं तिचं झालं होतं. एक्सचा व्हॅल्यू जर का मी 8 केला तर 8चा क्यूब रूट 2, बट 27 केला म्हणजे 8 पासून 27 म्हणजे खूप वाढवला, बट 27चा क्यूब रूट 3, 2 पासून 3 झाला, 1नीच वाढला. समजतं तुम्हाला? म्हणजे एक्सचा व्हॅल्यू खूप जरी वाढवला तरी वायचा व्हॅल्यू कमी वाढतोय, म्हणून हा ग्राफ असा आहे. आणि इव्हन या साईडला जर का तुम्ही या साईडचा जर का विचार कराल मुलांना, ओके, एक मिनिट, ओके, थोडा प्रॉब्लेम झाला काय, जस्ट चेक करतोय मी. एक्सचा व्हॅल्यू वाढवला, वायचा व्हॅल्यू, ओके. हा ग्राफ, ओके, याला तर पहा. आता मी काय करतोय पहा, एक्सचा जो व्हॅल्यू आहे ना, ओके, सॉरी, करेक्ट, थोडंसं कन्फ्यूज झालेलो मी, ओके, सॉरी, हे असंच कंटिन्यू करायचं इथं. पहा, एक्सचा व्हॅल्यू जर का मी निगेटिव्हमध्ये वाढवला, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू खूप वाढवल्यानंतर वायचा व्हॅल्यू थोडासा वाढतोय. पाहणार आहे इथे जर का मी एक्सच्या जागी y इज इक्वल टू क्यूब रूट आहे ना, क्यूब रूट ऑफ एक्स आहे ना, एक्सच्या जागी जर का मी -8 टाकला, अरे -8चा क्यूब रूट -2 आहे. हे पहा, -64चा क्यूब रूट किती, -4 ना. पहा ना, एक्सचा व्हॅल्यू तुम्ही एवढा वाढवलाय म्हणजे तिकडे कमी केलाय, आणि वायचा व्हॅल्यू थोडानेच कमी झाला. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू खूप जर का कमी कराल तर मग कुठे जाऊन वायचा व्हॅल्यू असं थोडंसं कमी होईल. म्हणजे ग्राफला थोडंसं तिकडे जास्त जायचं आणि खाली कमी जायचं. असा ग्राफ तुम्हाला इथे ड्रॉ करायचा आहे, हा असा ग्राफ. हे बघून तुम्हाला असं समजेल की एक्सची व्हॅल्यू अशी इन्फिनिटीपर्यंत, पहा ना ग्राफवरती इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे, एक्सची व्हॅल्यू अशी -इन्फिनिटीपर्यंत पण जाणार आहे. दॅट मीन्स डोमेन, ओके, हा जो आपला डोमेन आहे मुलांना तो ना -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी आहे. आणि रेंज या फंक्शनचा जर का तुम्ही रेंजचा विचार कराल, हा पहा ना, हा फंक्शन असा वरती चालला ना, वरती इन्फिनिटीपर्यंत, खाली पण चाललाय ना -इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे रेंजचा जो व्हॅल्यू आहे मुलांना तो -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी असं जाणार आहे. -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी जाणार आहे, इतकं जाणार आहे पहा एक्स वायचं पण व्हॅल्यू. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता तुम्ही म्हणाल की हा फंक्शन काय आहे, 1 1 आहे की मेनी 1 आहे? काय नाही, अरे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, ओके, एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे 1 1 आहे, म्हणजे 1 1 आहे, बरोबर, एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. आणि वायचे पण इथे सर्व व्हॅल्यूज कव्हर होतात, म्हणजे हर एक वायला इकडे प्री इमेज आहे याची गॅरंटी आहे. म्हणजे 1 1 फंक्शन आहे, ॲट द सेम टाइम हा ऑन टू टाइप ऑफ फंक्शन आहे. प्रत्येकांचा प्री इमेज असणं, म्हणजे ऑन टू टाइप ऑफ फंक्शन. सो गाइस, दिस इज 1 1 ऑन टू टाइप ऑफ फंक्शन, प्रोव्हाइडेड एक्स आणि वायचा व्हॅल्यू दोघांचा व्हॅल्यू रिअल नंबरमध्ये डिफाईन केला गेला आहे. ओके, पाहरे जातोय पुढे. काय पहा, रॅशनल फंक्शन. पाहत हा रॅशनल फंक्शन काय असतं थोडंसं शॉर्टमध्ये सांगतोय, पहा, लक्ष द्या. f(x) बाय g(x). फंक्शन जर का या फॉर्मॅटमध्ये असेल तर अशा फंक्शनला आपण रॅशनल फंक्शन म्हणतो. समजा f(x) चा व्हॅल्यू मी म्हणतोय x² + 4x + 2 आहे, आणि से फॉर एक्झाम्पल g(x) चा व्हॅल्यू मे बी x - 2 आहे, बरोबर. अशा फंक्शनला मुलांना आपण रॅशनल फंक्शन म्हणतो. फंक्शन डिवाइड बाय फंक्शन इज कॉल्ड एज सिम्पली रॅशनल फंक्शन. आता रॅशनल फंक्शनचा डोमेन जर का काढायचा झाला, समजा डोमेन, ओके, डोमेन काढतोय, बरं, नीट पहा. सो गाईज, रॅशनल फंक्शनचा जर का डोमेन काढायचा झाला तर मी काय म्हणतोय माहिती का, इथे फक्त x जागी 2 नाही टाकू शकत, बाकी 2 सोडून काही टाकू शकता. 2 टाकलं तर 2 - 2 0 होतो, ओके. डिनॉमिनेटरमध्ये 0 ऍक्सेप्ट नाही करत आपण. सो 2 सोडून काही टाका, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. दॅट मीन्स डोमेन इज बेसिकली रिअल नंबर एक्सेप्ट 2. बस 2 सोडून सर्व काही टाका, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. हा असेल या फंक्शनचा डोमेन आहे. सो समजा तुम्हाला डोमेन फाइंड करण्याचा प्रोसेस इन केस ऑफ रॅशनल फंक्शन, बस डिनॉमिनेटर 0 नाही झाला पाहिजे. डिनॉमिनेटर मुलांना 0 झालेला नाही पाहिजे आपल्याला. मान्य तुम्हाला हे? ओके, ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल सांगू का रॅशनल फंक्शनचा? नीट पहा, लक्ष द्या. काय समजा f(x) बाय g(x). f(x) बाय g(x). समजा वरती असेल यार x + 4 आणि खालती आहे पहा x - मे बी समजा 3. x + 4 आणि x - 3. समजतंय तुम्हाला? मी म्हणलं ठीक आहे यार, चलो, ओके. सांगा बरं, डोमेन काय? काही पण टाकू शकता ना, पण फक्त 3 नाही टाकू शकत. काय 3 नाही टाकू शकत. 3 सोडून काही पण टाकू शकतो. अरे 3 सोडून काही पण टाकू शकतो आपण. सो दिस इज द डोमेन ऑफ रॅशनल फंक्शन. हे असं फाइंड करायचं असतं मुलांना. येस, ठीक आहे. आता लक्ष द्या, आणखीन काय विषय इथे. आता राहतो प्रश्न रेंजचा. समजा जर का या फंक्शनचा तुम्हाला फाइंड करायचा असेल रेंज, म्हणजे तुम्हाला बघायचं आहे की यार काय व्हॅल्यूज बनू शकतात, याच्या काय व्हॅल्यूज बनू शकतात, याचा जर का तुम्हाला इथे असा विचार करायचा असेल मुलांना, बाबा एक काम करतो, याला मी काहीतरी एक फंक्शनच बोलतो y. ते f(x) बाय g(x) ऐवजी मी इथे जरा y बोलतोय. ओके, मग मी काय करतोय जरा नीट बघा. काय मी आता हे सांगणार आहे की याच्या काय व्हॅल्यूज येऊ शकतात, म्हणजे अरे yच्या काय व्हॅल्यूज येऊ शकतात.
याच्यासाठी एक प्रोसेस आहे अरे, एक्स प्लस 4 इज इक्वल टू हा वाय इंटू एक्स इज वाय एक्स मायनस ऑफ 3y, काही नाही, हा इकडे जाऊन मल्टिप्लाय केला. ओके, आता याच्यानंतर काय करतोय जरा नीट पहा, 4 प्लस 3y. ओके, दॅट इज इक्वल टू वाय एक्स मायनस ऑफ एक्स. नीट पहा, 4 प्लस 3y इज इक्वल टू गाईज, इथून ना एक्स कॉमन केलं तर वाय मायनस ऑफ 1 मिळणार आहे. दॅट मीन्स एक्सचा व्हॅल्यू मुलांना 4 प्लस 3y डिवाइड बाय वाय मायनस ऑफ 1 मिळणार आहे. हे समजतं का? नीट पहा. आता मी काय म्हणतोय, तुम्हाला हा फंक्शन दिला होता, तुम्हाला विचारले होते की यार या फंक्शनचा काय काय व्हॅल्यू बनवू शकतो नाही का, म्हणजे वायच्या काय काय व्हॅल्यूज येऊ शकतात. हे पहा रे, या फंक्शनला थोडंसं इकडे तिकडे मॉडिफाय करून असा बनवला आहे मी बस हे बघून सांगतोय, आता हे बघून सांगतोय की वायची व्हॅल्यू 1 नाही बनवू शकत. टाका ना तुम्ही इथे 1 मायनस ऑफ 1 0 बनतं ना, समथिंग डिवाइड बाय 0 इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट असतं. तेच तर मी क्लेम करतो यार, 1 नाही बनवू शकत, 1 नाही बनवू शकत. समथिंग डिवाइड बाय 0 इज इन्फिनिटी, दॅट मीन्स एक्सचा व्हॅल्यू इन्फिनिटी. हा 1 तेव्हा बनेल जेव्हा एक्सच्या जागी इन्फिनिटी टाकाल, पण इन्फिनिटी तर एक्झिस्टच नाही करत. म्हणजे मी इथे असं क्लेम करतो यार की वायच्या जागी काहीही बनवू शकता तुम्ही, फक्त 1 नाही बनवू शकत. सो रेंज ऑफ दिस फंक्शन, या फंक्शनचा जो रेंज आहे मुलांना, दॅट इज बेसिकली रिअल नंबर, काही बनेल, बस 1 नाही बनणार यार. 1 सोडून काही बनेल, 1 सोडून काही बनेल, असा याचा अर्थ इथं. ओके, खरंच का? बघ काय, समजा मी एक्सच्या जागी जर का 3.0001 टाकला, 3.0001 मायनस ऑफ 3 इज 0.00, म्हणजे खाली खूपच छोटा झाला व्हॅल्यू. समथिंग हे पहा, 3.001 प्लस 4 इज 7 बाय खूपच छोटा इज खूप मोठा, म्हणजे इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो याचा व्हॅल्यू. म्हणलं ठीक आहे यार, ओके. समजा एक्सच्या जागी मुलांना मी 2.999 जर का टाकला, या 2.999 मायनस 3 इज मायनस 0.001, सो समथिंग डिवाइड बाय मायनस 0.001, बरोबर ना, इज खूप मोठा बनेल, बट मायनसमध्ये, निगेटिव्हमध्ये, म्हणजे मायनस इन्फिनिटी पर्यंत जाईल तो यार. म्हणजे याचा व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, काही पण होऊ शकतो, काही पण होऊ शकतो. प्रॉब्लेम फक्त इतका आहे की 1 नाही होऊ शकत, की फक्त 1 नाही होऊ शकतो. 1 सोडून काही म्हणा होऊ शकतो, 1 सोडून काही म्हणा होऊ शकतो, 100% होऊ शकतो. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. यस स्टुडंट्स, तर पहा आता जातो पुढे. नेक्स्ट, एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन, तर पहा आता एक्सपोनेन्शियल फंक्शनचा काय विषय. एक फंक्शन आहे y इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल 2 रेज टू एक्स, किंवा y इज इक्वल टू 3 रेज टू एक्स, किंवा मे बी y इज इक्वल टू 3 रेज टू मायनस एक्स, काय होऊ शकतो. ओके, अशा फंक्शन्सला ना आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. म्हणजे इथे कॉन्स्टंट असला पाहिजे, y इज इक्वल टू ई रेज टू एक्स, ई रेज टू एक्स. अशा फंक्शन्सला मुलांना आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन बोलत असतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन बोलतो. का म्हणतो माहिती का एक्सपोनेन्शियल फंक्शन? कारण की सडनली एकदम अचानकच वाढायला लागतात. बघायचं आहे का खरंच की अचानक वाढतात का ते? बघा काय, हे हा एक्झाम्पल मी इथे घेतोय, y इज इक्वल टू 2 रेज टू एक्स वाला. इथे घेतोय मी एक्सचे व्हॅल्यूज, इथे घेतोय मी वायच्या व्हॅल्यूज. एक्सचे व्हॅल्यू जर का मी 0 टाकेन तर काय बनेल रे? एक्सची व्हॅल्यू हे पहा इथे लिहितो, एक्सची व्हॅल्यू 0 टाकेन तर 1 बनेल की नाही? 0 टाकेन तर 2 रेज टू 0 इज 1 ना. एक्स जागी 1 टाकेल तर 2 रेज टू 1 इज 2. एक्स जागी 2 टाकेल तर 2 रेज टू 2 इज 4. एक्स जागी जर का 3 टाकेल तर 2 रेज टू 3 इज 8. मी म्हणलं ठीक आहे यार. एक्स जागी जर का 4 टाकेन तर सांगा रे, 2 रेज टू 4 किती? 16. मला वाटतं जरा सुरू झाला अचानक वाढायला, पण एक्सचा व्हॅल्यू 1 नीच वाढवला, वायचा व्हॅल्यू 1 नी वाढला. मी म्हणलं ठीक आहे. एक्सचा व्हॅल्यू 1 नी वाढवला, वायचा व्हॅल्यू 2 नी वाढला. एक्सचा व्हॅल्यू 1 नीच वाढवला, वायचा व्हॅल्यू 4 नी वाढला. एक्सचा व्हॅल्यू 1 नीच वाढवला, बट वायचा व्हॅल्यू अगेन 8 नी वाढला. म्हणजे जरा जास्त वाढत जातोय तो. एक्सचा व्हॅल्यू जर का मी 5 करेन ना, वाय व्हॅल्यू 25 बनेल. म्हणजे हे किती नी वाढतोय पहा ना, 9 नी वाढतोय. अरे सॉरी 25 नाही, सॉरी 32 ना, 16 नी वाढतोय. अरे 16 नी वाढतोय, म्हणजे भयानक वाढत चाललाय आता पुढे जाऊन. हे समजून घ्या व्यवस्थित. समजा तुम्ही एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यूज टाकल्या ना, से फॉर एक्झाम्पल एक्सची व्हॅल्यू -1 टाकली. हे पहा, y इज इक्वल टू 2 रेज टू एक्स आहे ना, एक्सची व्हॅल्यू -1 म्हणजे 2 रेज टू -1 म्हणजे 1 डिवाइड बाय 2 रेज टू 1 मीन्स 1 डिवाइड बाय 2 इज 0.5. तर 0.5 बनतो. मी म्हणलं ठीक आहे. एक्सच्या जागी जर का -2 टाकला तर हे पहा, -2 टाकला असता तर 1 डिवाइड बाय 2 रेज टू 2 बनला असता. 2 रेज टू 2 इज 4. 1 बाय 4 इज 0.25 ना, बरोबर ना रे? 0.25 बनला असता की नाही, म्हणजे -2 टाकला तर 0.25 बनणार. -3 जर का टाकाल ना तुम्ही इथे, -3 टाकाल ना मुलांना, y इज इक्वल टू 2 रेज टू -3. सो y इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 रेज टू 3, खाली येऊन 2 रेज टू 3 बनणार आहे. म्हणजे y इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 8 बनणार आहे. दॅट मीन्स 0.125 बनणार आहे. सो -3 टाकल्यानंतर 0.125 बनणार आहे. म्हणजे कमी बनतोय यार, कमी बनतोय. समजतं का? बट तुम्ही किती पण ट्राय करा तो निगेटिव्ह नाही बनणार. म्हणजे समजा तुम्ही एक्सच्या जागी खूपच छोटीशी व्हॅल्यू टाकला,
म्हणजे एक्सच्या जागी तुम्ही समजा मायनस इन्फिनिटी एकदमच छोटीशी एकदमच कमी करून मायनस इन्फिनिटी टाकला तर होणार काय माहिती का 1/2 यार 2 खूप मोठा इन्फिनिटी इज खूप मोठा म्हणजे इन्फिनिटीज बनणार 1/∞ 0 म्हणजे तो 0 बनेल यार म्हणजे मायनस इन्फिनिटी जर का टाकला ना तुम्ही तो 0 बनेल बट तो निगेटिव्ह कधी बनणार नाही ऍक्च्युअली 0 पण नाही बनवू शकत समजतं ना तुम्हाला हे 1/2 खूप मोठा आहे 0.0000 खूप छोटा बनेल बट 0 नाही क्लिअर आहे तुम्हाला मग जर का मला इथे असं सांगायचं झालं की यार हा जो पर्टिक्युलर फंक्शन आहे हा पर्टिक्युलर जो फंक्शन याचं डोमेन काय डोमेन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू पहा ना एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही टाकू शकतो यार भले मर्जी जे असेल जे वाटेल ते तुम्ही टाकू शकता इथे जो वाटेल तो टाकू शकाल का इथे तुम्ही एक्सच्या जागी पण राहतो प्रश्न रेंजचा रेंज तुम्हाला इथे समजलं असेल की तो निगेटिव्ह नाही बनणार म्हणजे रेंज या पर्टिक्युलर फंक्शनचा जो रेंज आहे ना रेंज तो मुलांनो 0 पासून इन्फिनिटी पर्यंत आहे 0 पण नाही बनवू शकत इन्फिनिटी पण नाही बनवू शकत बघितलं ना 0 नाही बनवू शकत 0.00001 बनेल बट 0 नाही बनणार सो 0 to इन्फिनिटी इज द रेंज ऑफ दिस एक्सपोनेन्शियल फंक्शन त्या एक्सपोनेन्शियल फंक्शनचा मुलांनो 0 to इन्फिनिटी हा असा रेंज असणार आहे जरा ग्राफ ड्रॉ करून दाखवू का पहा लक्ष द्या 2x चा ना तर पहा तर मुलांनो समजा मी एक्सच्या जागी जर का 0 व्हॅल्यू टाकला एक्सच्या जागी जर का 0 टाकला y इज इक्वल टू 2x आहे ना एक्सच्या जागी जर का मी 0 टाकलो ओके 2 इज 1 म्हणजे y चा व्हॅल्यू 1 बनतो when value of x is 0 y व्हॅल्यू इज 1 इथे कुठेतरी असेल आता x ची व्हॅल्यू जर का मी वाढवली ना 2 वाढवलं काही तर मोठाच बनत जाईल ना तो समजतं तुम्हाला नंतर तर हा असा एकदम असा भयानक वाढायला लागतो वरती बरोबर आणि आता पण पाहिलं होतं x ची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह म्हणजे कितीही कमी करा अरे कितीही कमी करा y ची जी व्हॅल्यू आहे ना ती कमी होत जाते पण ती 0 पेक्षा कमी नाही होत y ची व्हॅल्यू हे पहा x ची व्हॅल्यू निगेटिव्ह टाकली ना तर y ची व्हॅल्यू कमी होत जाते ओके पण ती 0 हे जे लाईन आहे ना हे y इज इक्वल टू 0 वाला लाईन याच्या खाली नाही येणार तो कधी सो म्हणजे याचा जो ग्राफ आहे ना हा थोडासा स्मूथ करा बरं याला इथं ओके हा ग्राफ असा असतो सो हा मुलांनो एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ग्राफ आहे हा असा वरती करायचा बरोबर सो एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ग्राफ आहे यार ग्राफ पाहून काही लॉजिक लागतं का तुम्हाला की 1 टाईपचा फंक्शन आहे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा ना इथे हॉरिझॉन्टल लाईन जर का तुम्ही इथे ड्रॉ कराल मुलांना तुम्हाला हे समजेल की हॉरिझॉन्टल लाईन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे ओके दॅट मीन्स दिस इज 1 टाईप ऑफ फंक्शन बरोबर यस स्टुडंट्स तर हा होता एक्सपोनेन्शियल टाईप ऑफ फंक्शन आता पहा असं पण होऊ शकतं y इज इक्वल टू 2 आहे कसं करणार सुरुवात पहा एक्सच्या जागी जर का 0 टाकला तर 2 इज 1 एक्सच्या जागी 0 टाकला तर व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज 1 मी म्हणलं ठीक आहे यार एक्सच्या जागी जर का व्हॅल्यू वाढवत गेलो मी 1 2 3 4 5 6 असं टाकत गेलो एक्सच्या जागी खूपच मोठी व्हॅल्यू टाकली इन्फिनिटी टाकली तर 2 हे पहा एक्सच्या जागी इन्फिनिटी टाकली 2 इज 1/2 इज 0 ना ऑलमोस्ट 0 ना मग तुम्हाला समजतं का एक्सची व्हॅल्यू जर का तुम्ही वाढवत जाल ना एक्सची व्हॅल्यू वाढवत जाल ना समजा एक्सच्या जागी 1 टाकला 2 इज 1/2 एक्सच्या जागी 2 टाकला तर 2 इज 1/2 स्क्वेअर म्हणजे 4 समजतं का व्हॅल्यू कमी होते का रे हे 0.5 आहे 0.25 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू वाढवली की वायची व्हॅल्यू कमी होते एक्सची व्हॅल्यू वाढवली की वायची व्हॅल्यू कमी झाली पाहिजे म्हणजे बहुतेक ग्राफ हे असं झाला पाहिजे वाटतं पण एक्सचा व्हॅल्यू वाढवला की वायचा व्हॅल्यू कमी झाला पाहिजे एक्सचा व्हॅल्यू वाढवून इन्फिनिटीपर्यंत करू शकता इन्फिनिटी जर का केलं तर समजून घ्या की वायचा व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 बनतो म्हणजे एक्सचा व्हॅल्यू असं वाढवून इन्फिनिटीपर्यंत करू शकता मग तो इन्फिनिटीला जाऊन तो ऑलमोस्ट एक्स एक्सिसला टच होईल म्हणजे वायचा व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 बनायला लागेल बरोबर पण समजा जर का एक्सच्या जागी जर का मी इथे निगेटिव्ह व्हॅल्यूज टाकायला लागलो ना एक्सच्या जागी जर का निगेटिव्ह व्हॅल्यूज टाकायला लागलो ना -1 -2 -3 -4 जर का टाकेन तर मायनस ऑफ मायनस इज +4 म्हणजे 2 16 म्हणजे वाढतोय ना व्हॅल्यू म्हणजे मुलांना एक्सच्या जागी जर का निगेटिव्ह व्हॅल्यू टाकायला लागेल तर व्हॅल्यू ऑफ फंक्शन वाढत जाणार आहे मग याचा ग्राफ असा बनणार आहे पहा असा लागतंय लॉजिक तुम्हाला सो 2 चा ग्राफ असा तर 2 चा ग्राफ असा बनणार आहे हा यस आणि दोघे ह्या एकाच पॉईंटमधून पास होणार आहेत सो गाईज दिस इज एक्सपोनेन्शियल फंक्शन ओके आता 2 च्या जागी काही होऊ शकतो 3 होऊ शकतो 4 होऊ शकतो 5 होऊ शकतो 6 होऊ शकतो किंवा ई होऊ शकतो एक्सपोनेन्शियल फंक्शनचा तो ई असतो ना ऑयलर्स नंबर तो पण होऊ शकतो बरोबर ठीक मला असं वाटतं की हे इतकं सफिशियंट आहे आता जे मी तुम्हाला सांगितलं तर एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या बाबतीत बट लक्षात ठेवा फक्त की हा एक्सपोनेन्शियल फंक्शन निगेटिव्ह कधी नाही बनत आहे बरोबर ना निगेटिव्ह नाही बनत तो कमी म्हणजे 0 बनेल 0च्या जवळपास बनेल बट निगेटिव्ह कधी बनणार नाही जास्तीत जास्त तो कुठेही इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो बट
निगेटिव्ह तो बनणार नाहीये, हे तुम्हाला इथे क्लिअर करायचं आहे. तर पहा रे, आता मी जातोय पुढे. लास्ट टाईपचं फंक्शन, सॉरी सेकंड लास्ट टाईपचं फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मला असं वाटतं की इथे काही जास्त नको बोलायला. अरे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सर्वांना माहितीच आहे. ओके, असतात ना ते साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, ओके, सेक एक्स, कोसेक एक्स आणि कॉट एक्स, हे आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात. ओके, आता मी काय करतो, फटाफट सर्वांचे जरा डोमेन रेंज लिहितो. एक्स्ट्राही काही टाकू शकतो. हे थोडंसं फास्ट करतोय बरं, मी जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करणार बिकॉज हे ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 11thच्या. ओके, त्याच्यामध्ये हे एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं असणार, म्हणजे जिथून कुठून तुम्ही शिकलं असणार आहे ट्रिग्नोमेट्री पार्ट 1. तर ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 मध्ये बघाल ना आपल्या 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये, तर या सर्व गोष्टी आहेत एकदम डिटेलमध्ये. आता मी फक्त समराईज करतो फास्टमध्ये. हे पहा, साइन एक्सच्या केसमध्ये एक्स्ट्रा काही टाकाल, काही प्रॉब्लेम नाही मला. बट साइन एक्सचा जो व्हॅल्यू आहे इथे लिहितो डोमेन. मुलांना इथे डोमेन लिहितो, इथे रेंज लिहितोय मी. ओके, काही टाकाल चालेल, सो रिअल नंबर टाकाल चालेल. आणि रेंज जो आहे तो -1 to +1 असं असतं. पहा, तुम्हाला माहिती ना साइन एक्सचा व्हॅल्यू -1 to +1च्या बाहेर काही जात नाही. कॉस एक्स काही टाका, अरे चालतं आपल्याला कॉस एक्सच्या केसमध्ये पण रेंज जो असतो तो -1 to +1 अगेन. -1 to +1च्या बाहेर कुठे जात नाही तो. आता याला लिहिताना तुम्ही असं पण लिहू शकता काय, सॉरी -1 to +1 क्लोज ब्रॅकेट करा काय, म्हणजे इंक्लुडिंग -1 to +1, इंक्लुडिंग -1 +1 आहे बरं. टॅन एक्स, हे पहा मुलांनो, टॅन एक्सच्या केसमध्ये तुम्ही काहीही टाका. ओके, पण फक्त हे नका टाकू, 90 डिग्री नका टाकू, किंवा 3π/2 नका टाकू, किंवा 5π/2 नका टाकू, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2 नका टाकू, प्लस ऑर मायनस. अशा गोष्टी नका टाकू. अरे कारण की 90 टाकलं तर काय होतं माहिती का, टॅन 90 इन्फिनिटी बनतं ना. अरे एक्झिस्टच नाही करत ना, म्हणून 90 टाकण्याचं प्रोव्हिजन तुमच्याकडे नाहीये, कारण की तो टाकल्यानंतर फंक्शनच एक्झिस्ट नाही करत. सो म्हणून तशी गोष्ट नाही टाकायची तशी गोष्ट, बरोबर. किंवा तुम्ही टॅन एक्सला साइन एक्स बाय कॉस एक्स असं म्हणू शकता ना, साइन एक्स बाय कॉस एक्स, बरोबर. खालचा 0 नाही झाला पाहिजे, रॅशनल फंक्शन कन्सिडर कराल तर खालचा 0 नाही झाला पाहिजे. 90 टाकला तर होतो ना खालचा 0, म्हणून 90 नाही टाकायचा. किंवा 270 टाकला तरी होतो, म्हणून 270 नाही टाकायचा. आणि रेंज जो आहे ना टॅन एक्स फंक्शनचा, दॅट इज रिअल नंबर. टॅन एक्स हा फंक्शनचा जो रेंज आहे तो रिअल नंबर, म्हणजे काहीही बनू शकतो. अरे काहीही बनू शकतो. याचा ग्राफ पाहाल तर तुम्हाला समजणार आहे. आता बस लिहून देतोय बरं. ओके, मी परत सांगतो मुलांनो की हे खरंच खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं जर का बोललं ना, तर या प्रत्येक ग्राफसाठी एक लेक्चर आपल्याला लागतात, खूप जर का डिटेलमध्ये सांगायचं झालं तर. पण तुम्ही समजून, मी इथे असं ॲज्युम करतोय की यार तुमचं हे ऑलरेडी झालेलं आहे, सो म्हणून मी ना ते झालेलं आहे असं ॲज्युम करून जस्ट थोडेसे रिझल्ट्स इथे तुम्हाला मी नोट करून दाखवतोय. ओके, आता पहा, सेक एक्स, सेक म्हणजे 1/cos ना, सेक म्हणजे 1/cos. मग सांगा काय नाही टाकू शकत एक्सच्या जागी, मी एक्सच्या जागी π/2 नाही टाकू शकत, कारण cos π/2 0 बनतो, 1/0 डज नॉट एक्झिस्ट. सो म्हणून सेक एक्सच्या जागी हे पहा, डोमेन म्हणजे रिअल नंबर काही टाका, पण π/2 नका टाकू, किंवा 3π/2 नका टाकू, किंवा 5π/2 नका टाकू, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2 नका टाकू. हे असं आपण सांगतोय तिथे आपण त्यांना, नाही तर ते खाली 0 बनेल आणि खाते लाईक इन्फिनिटी बनायला लागेल, जे की आपल्याला पाहिजे नाहीये, बरोबर. आणि मुलांना आता कोसेक एक्स, अरे कोसेक एक्स पण सेम आहे यार, कोसेक एक्स पण मुलांना सेम आहे. पहा, कोसेक एक्स म्हणजे 1/sin x. खालचा 0 नाही बनला पाहिजे, 0 टाकला तर 0 बनतो, 180 टाकला तरी 0 बनतो, म्हणजे 0 नका टाकू, 180 म्हणजे पाय नका टाकू, 360 म्हणजे 2π पण नका टाकू, म्हणजे पायचे मल्टिपल्स आहेत फक्त, हे नका टाकू, असं हे सांगतोय कोसेक एक्स, बरोबर. आता सेक एक्स आणि कोसेक एक्सच्या ज्या व्हॅल्यूज असतात ना मुलांना, त्या काय असतात मी तुम्हाला इथे सांगतोय. पहा, रेंजमध्ये थोडंसं गेलं जरा टेबल, इतकं व्यवस्थित दिसत नाहीये. या दोघांचा पण रेंज सेम असतो. काय असतो पहा, -∞ to +∞, हे काहीही बनू शकतात एक्सेप्ट काय नाही बनू शकत मी तुम्हाला सांगतोय. पहा, -1 to +1 मधले व्हॅल्यू नाही बनू शकत. -1 to +1 मध्ये काहीच नाही बनू शकत. परत सांगतोय, -∞ to +∞ काही बनेल एक्सेप्ट -1 to +1 वाले व्हॅल्यूज नाही बनू शकत. ते -1 to +1 मधले व्हॅल्यू बनूच नाही शकत यांच्या. तुम्ही म्हणणार कसं काय, हे बघा 1/sin x. अरे तुम्ही काही करा, sin x चा व्हॅल्यू 1 पेक्षा कमीच असतो ना, 1/1 पेक्षा कमी, 1 पेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी नाही होऊ शकत तो. तुमची जर का इच्छा झाली की अरे हा 0.5 बनला पाहिजे, बरोबर ना, 1/sin x 0.5 बनला पाहिजे, मग sin x टाका तिकडे, 0.5 घ्या इकडे, म्हणजे 1/0.5 इज sin x ना. अरे म्हणजे sin x चा व्हॅल्यू 1/0.5 म्हणजे 2 बनतो, म्हणजे sin x चा व्हॅल्यू 2 बनला पाहिजे असं तुम्ही म्हणता. अरे तो बनूच नाही शकत ना, तेच तर म्हणतो मी तुम्हाला. सो 1/, खालती ना 1 पेक्षा कमी आहे, 1/1 पेक्षा कमी इज 1 पेक्षा जास्त.
बरोबर ना. आता 1 पेक्षा जास्त कुठे इन्फिनिटीपर्यंत बनू शकतो तो. अदरवाईज त्याला याला तुम्ही असं पण लिहू शकता बरं, याला ना तुम्ही असं पण लिहू शकता मुलांना, काय -इन्फिनिटी पासून -1 पर्यंत. ओके, युनियन 1 पासून इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे तुम्हाला समजलं का, 1 पेक्षा जास्त काही बनू शकतो तो, बरोबर, पण 1 पेक्षा कमी नाही बनणार. पण तो -1 पेक्षा पण असा इकडे कमी कितीही बनू शकतो. ते बनणार कसं काय, पहा, लक्ष द्या. हे जरा रब करतोय मी. तर पहा काय होतं रे, कोसेक एक्स ना, म्हणजे 1 डिवाइड बाय साइन एक्स ना. आता मी काय सांगतोय तुम्हाला, हा साइन एक्सचा व्हॅल्यू 1 डिवाइड बाय साइन एक्सचा व्हॅल्यू -0.001 पण होऊ शकतो ना. मग बघा बरं, 1 डिवाइड बाय खूप छोटा, इज खूप मोठा, बट निगेटिव्हमध्ये, म्हणजे -इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो तो. प्रोव्हिजन आहे प्रोव्हिजन आहे. हे पहा, साइन एक्सचा व्हॅल्यू -1 पण बनू शकतो बरं. सो 1 डिवाइड बाय -1 इज -1. तुम्ही म्हणणार कसं काय, साइन एक्सचा व्हॅल्यू -1 to +1 होता ना रे. साइन एक्सचा व्हॅल्यू -1 to +1 असा होता ना आपला. सो साइन एक्सचा व्हॅल्यू -1 बनू शकतो, काही लोड नाही यार. सो 1 डिवाइड बाय -1 इज -1, म्हणजे -1 इन्क्लूड केला पाहिजे खरं तर, बनू शकतो -1, आणि तो इन्फिनिटीपर्यंत पण जाणार. पण ना -1च्या अलीकडच्या व्हॅल्यू नाही बनणार, म्हणजे -1 to +1 मधल्या व्हॅल्यू नाही बनणार. तुमची जर काही इच्छा असेल की -0.5 बनला पाहिजे, हे बघा 1 डिवाइड बाय साइन एक्स -0.5 बनला पाहिजे असं तुम्ही जर का म्हणत असाल, तर साइन एक्स जातो तिकडे, -0. येतो इकडे, म्हणजे साइन एक्सचा व्हॅल्यू मुलांना -2 बनेल असं केल्याने. साइन एक्सचा व्हॅल्यू -2 कसं काय बनणार, नाहीच बनू शकत ना, कारण की ऑलरेडी ठरलंय साइन एक्सचा व्हॅल्यू -1 to +1 असतो नाही का. सो या गोष्टी तुम्हाला इथे समजायला लागतील. अँड फायनली गाईज, हा जो कॉटेक्स आहे, तर कॉटेक्सचा पण डोमेन पहा. रिअल नंबर काही टाकू शकता तुम्ही, फक्त 0 नाही टाकू शकत, पाय नाही टाकू शकत, 2 पाय नाही टाकू शकत, 3 पाय नाही टाकू शकत, या गोष्टी नाही टाकू शकत. तुम्ही म्हणणार का, तर कॉस बाय साइन असतो कॉट, म्हणजे साइन 0 झाला तर नाही चालत, कारण की डिनॉमिनेटर 0 होऊन जातं, आणि साइन 0 या व्हॅल्यूला होतो, म्हणून ह्या व्हॅल्यूज नाही टाकायच्या. आणि रेंज असतो ना कॉटेक्स फंक्शनचा, दॅट इज बेसिकली रिअल नंबर, काहीही टाकलं तरी पण चालतं रेंजच्या केसमध्ये. ओके, ठीक आहे यार. सो हा होता पहा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. थोडंसं फास्ट झालेलं आणि थोडंसं इतकं व्यवस्थित दिसत नव्हतं, ते इतकं व्यवस्थित लिहिलं गेलेलं नाही आहे माझ्याकडून. ओके, तर त्यासाठी सॉरी यार. आता लास्ट टाईपचा जो फंक्शन आहे, दॅट इज गाईज लॉग एक्स फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके, तर पहा तुम्ही व्यवस्थित, लॉगॅरिथमिक फंक्शन काय असतं रे, y इज इक्वल टू लॉग एक्स. ओके, बेस काहीतरी असतो पहा, से फॉर एक्झाम्पल इथे बेस ई आहे. सो मुलांनो, हा लॉगॅरिथमिक फंक्शन जो आहे ना, ओके, सो y इज इक्वल टू लॉग एक्स इज अ लॉगॅरिथमिक फंक्शन. आता हा आला कुठून, याचं थोडंसं लाईक बघूया आपण नाही का, एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म. थोडंसं कसं आलं, कसं डिफाईन झालं, याचं थोडंसं स्टडी करूया. काय असतं माहिती का रे, 4⁻² इज 16, बरोबर ना. याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म, म्हणजे पॉवरवाला फॉर्म. मग याला लॉगॅरिथमिक करायचं असेल तर काय असतं माहिती का, लॉग ऑफ 16 to the base 4 इज इक्वल टू 2 असा विषय असतो. लॉग ऑफ 16 to the base 4 इज इक्वल टू 2, म्हणजे लॉगचा जो आन्सर असतो ना, तो कधी पण पॉवर असतो. हे तुम्ही समजून घ्या आधी. लॉगचा मुलांना जो आन्सर असतो तो कधी पण पॉवर असतो. पहा ना, पॉवर 2 होता ना, सो लॉगचा आन्सर इज पॉवर, बरोबर. आणखीन एक करून दाखवू का, पहा, लक्ष द्या. 2⁵ हा 32 आहे, म्हणजे लॉग ऑफ 32 टू दी बेस, हे पहा बेस आहे, टू दी बेस 2 इज पॉवर, दॅट इज 5. पहा ना, 2⁻⁵ आहे ना. सो लॉगचा जो आन्सर असतो ना मुलांना, तो पॉवर असला पाहिजे. हे तुम्ही आधी व्यवस्थित समजून घ्यायचं. सो अशांना बोलतो आपण हे पहा, याला बोलतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म, आणि याला बोलतो पहा मुलांना आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. हा आहे आपला लॉगॅरिथमिक फॉर्म. सो पहिले तुम्हाला हे समजलं पाहिजे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म लॉगच्या केसमध्ये, बरोबर. आता पुढे जाऊया आणि आता बघूया की लॉग एक्स फंक्शनचा ग्राफ कसा असणार आहे. मग पहा रे, लक्ष द्या. मी इथे लिहितोय y इज इक्वल टू लॉग एक्स. ओके, बेस काही नाही, म्हणजे बेस ई आहे. ई इरॅशनल नंबर असतो, त्याचा व्हॅल्यू 2.71 समथिंग काहीतरी असतो, नॉन टर्मिनेटिंग व्हॅल्यू येतो. ओके, ना आता राहतो विषय की यार एक्सच्या जागी तुम्ही काय काय टाकू शकता, एक्सच्या जागी काय काय टाकू शकता, हा प्रश्न आहे. एक्सच्या जागी काय टाकू शकतो रे भाऊ, हे पहा. काय मला एक गोष्ट समजतं, आता ज्यावेळेस मी म्हणतोय की एक्सच्या जागी काय काय टाकू शकता, त्यावेळेस मी असा विचार करेन की e⁻y इज इक्वल टू एक्स बोलेन ना. लॉग एक्स टू द बेस ई आहे ना, बेस इज ई, आणि लॉगचा आन्सर असतो पॉवर, म्हणजे पॉवर इज वाय ना. हे तुम्हाला समजतं का, पॉवर हा आपला वाय आहे इथे, बरोबर.
सो बेस इज ई, पॉवर इज वाय, आणि याचा जो आन्सर आहे तो आहे पहा मुलांना एक्स. आता एक्सच्या जागी तुम्ही काय काय टाकू शकता याचा विचार करायचा, बरोबर ना. जस्ट आता हे पाहून सांगा मला की एक्सच्या काय काय व्हॅल्यूज येऊ शकतात. आता मी काय म्हणतोय, मला हे पाहून असं समजत आहे की एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. हे पहा, वायच्या जागी भले मर्जी तुम्ही काही टाका, वायच्या जागी 1 टाका, e⁻1 हे एक्सचा व्हॅल्यू बनतो. वायच्या जागी 2 टाका, e⁻2 बनतो एक्सचा व्हॅल्यू. वायच्या जागी जर का तुम्ही 3 टाकाल तर e⁻3 हा एक्सचा व्हॅल्यू बनतो. वायच्या जागी व्हॅल्यू वाढून वाढून इन्फिनिटी टाकाल तुम्ही, वायच्या जागी इन्फिनिटी टाका यार, e⁻∞ बनतो एक्सचा व्हॅल्यू. e⁻∞ इज इन्फिनिटी, म्हणजे एक्सची व्हॅल्यू e⁻1 पासून इन्फिनिटी पर्यंत पण जाऊ शकतो. मी म्हणलं ठीक आहे, वायच्या जागी जर का तुम्ही 0 टाकाल तर e⁻0 म्हणजे 1 बनतो, एक्सची व्हॅल्यू 1 बनवू शकते, पण निगेटिव्ह नाही बनणार. तुम्ही म्हणणार वायच्या जागी निगेटिव्ह टाका ना व्हॅल्यू. हे पहा, वायच्या जागी जर का मी -4 टाकला, किती -4 टाकला, तर e⁻⁻4 म्हणजेच मुलांना 1/e⁻4. अरे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1/e⁻4 बनवू शकते. e⁻4 समजतं का, मोठा आहे बरं काहीतरी, 1 मोठा इज छोटा, म्हणजे एक्सची व्हॅल्यू छोटी छोटी बनत जात आहे, पण निगेटिव्ह नाही बनणार. तुम्ही म्हणणार नाही नाही, वायच्या जागी खूपच मोठा निगेटिव्ह टाका, म्हणजे -∞ टाकतो. सो e⁻∞ म्हणजे काय रे, 1/e⁻∞. e⁻∞ इज इन्फिनिटी, 1/∞ इज 0, बरोबर ना. समजतं का तुम्हाला हे. अरे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 बनवू शकते, म्हणजे 0 म्हणजे एक्झॅक्टली 0 नाही बनणार, 1/∞ इज टेंड्स टू 0, म्हणजे ऑलमोस्ट 0.00000 असं काहीतरी बनेल. 0 पर्यंत जाऊ शकते यार, पण तो निगेटिव्ह नाही होऊ शकत. समजतं का तुम्हाला. आता हे जरा व्हॅल्यू बघून सांगा ना मला इथे, की एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही बनवू शकत. दॅट मीन्स डोमेन ऑफ दिस फंक्शन, हा जो फंक्शन दिसतोय ना तुम्हाला, या फंक्शनचा जो डोमेन आहे ना, डोमेन, ओके, डोमेन ऑफ दॅट फंक्शन गाईज, इट इज बेसिकली 0 to इन्फिनिटी, बरोबर ना. म्हणजे एक्सच्या जागी 0 पासून इन्फिनिटी पण काही पण जाऊ शकतं. हे आता पाहिलं आपण, एक्सच्या व्हॅल्यूज पाहिलं आपण, हे e⁻∞ इन्फिनिटी ऑलमोस्ट 0. सो 0 पासून इन्फिनिटी पण काही पण चालतं, इन्क्लुडिंग 0 नाही आहे बरं, 0 नाही चालत. e⁻∞ एक्झॅक्टली 0 नसतं, ऑलमोस्ट 0 असतो, बट एक्झॅक्टली 0 नसतो. सो 0 नसतो बनत तो. येस. सो डोमेन ऑफ दॅट फंक्शन इज गाईज 0 to इन्फिनिटी. आता राहतो प्रश्न रेंजचा, बरोबर ना. बघू आता रेंजचा काय विषय नाही का, रेंजचा काय विषय. एक काम करतो यार मी, आता थोडंसं रेंज बद्दल विचार करूया. म्हणजे वायचा विचार करायचा ना तुम्हाला, इथे वायचा विचार करायचा की नाही. आता पहा, वायचा विचार ज्यावेळेस मी करतोय तर त्यावेळेस याचं काही काम नाही, आता बस हा पाहायचा फंक्शन. ओके, तर पहा मुलांना, काही आता प्रॉपर्टीज तुम्हाला इथे माहिती आहेत असं मी इथे ॲज्युम करतोय, तर लक्षात आहे. तर ना आता आपल्याला फाइंड करायचा आहे वायचा व्हॅल्यू, बरोबर. मी म्हणतो ठीक आहे, चलो याला मी परत लिहू का, e⁻y = x असं लिहू का, जरा असं लिहू का. मला इतकं असं समजत आहे की समजा जर का एक्सच्या जागी मी इन्फिनिटी टाकला, म्हणजे खूपच मोठा व्हॅल्यू टाकला, अरे यार हे खूप मोठं येण्यासाठी वायच्या पण जागी खूप मोठं टाकलं पाहिजे, तर हे पॉसिबल आहे, बरोबर की नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर का इन्फिनिटी बनायला लागली तर वायची पण व्हॅल्यू इन्फिनिटीज बनते, बरोबर. एकतर असं लक्षात ठेवा, बरोबर ना. आता याच्यानंतर पहा, एक्सची व्हॅल्यू जर का खूपच छोटी टाकली ना तुम्ही, हे पहा एक्सची व्हॅल्यू जर का ऑलमोस्ट 0.001 असं टाकायचं जर का तुमचं ठरलं, बरोबर, तर बघितलं होतं ना आता आपण की वायचा व्हॅल्यू -∞ टाकायला लागत होता. म्हणजे वायचा व्हॅल्यू -∞ पासून +∞ पर्यंत काही पण बनणार आहे. सो -∞ पासून मुलांना +∞ पर्यंत काही पण होणार आहे. असाच ग्राफ का ड्रॉ केला हे समजेल हळूहळू. 1-2 मिनिट थांबा. बस मला इतकं सांगा की इथे एक्सची व्हॅल्यू काही माहित नाही, बट वायची व्हॅल्यू 0 आहे. तर वायची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे e⁻0 पहा ना, हे पहा e⁻y = x बनला होता ना, वायची व्हॅल्यू 0 टाकली समजा मी, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय बनला रे 1. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना मुलांना, तो पॉईंट मुलांना 1,0 आहे. म्हणजे जेव्हा एक्सचा व्हॅल्यू 1 टाकला ना मी, वायचा व्हॅल्यू 0 बनणार आहे. एक्सचा व्हॅल्यू 1 टाकला ना, वायचा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 0 व्हायला लागणार आहे. सो तो पॉईंट 1,0 आहे. म्हणजे लॉग एक्सचा जो ग्राफ आहे ना, तो 1,0 या पॉईंट म्हणून पास होत असतो. असा समजलंय तुम्हाला. पहा हे थोडंसं रब करतो, आणखीन थोडंसं परत सांगण्याचा ट्राय करतोय मी इथे, लक्षात द्या. तर काय रे इथे आता एक प्रॉपर्टी तुम्हाला इथे माहिती असं मी ॲज्युम करतोय जरा. लॉग एक्सचा एक प्रॉपर्टी असतो पहा, y = लॉग, समजा रे मुलांना मी e टाकला, लॉग e⁻e हा 1 असतो बरं. म्हणजे जेव्हा मी एक्सचा व्हॅल्यू e टाकतो ना, तेव्हा वायचा व्हॅल्यू 1 बनतो. म्हणजे हा जो पासिंग पॉईंट ना, तो e,1 आहे यार. हे पहा एक्सचा व्हॅल्यू e टाकला ना, तर वायचा व्हॅल्यू 1, हा 1ची लेवल आहे, 1ची लेवल आहे ती.
मी म्हणलं ठीक आहे यार, एक्सच्या जागी जर का मी ई स्क्वेअर टाकला ना, ई स्क्वेअर, समजतं हे 2 खाली येत असतं. लॉग, हे लॉगच्या प्रॉपर्टीज आहेत बरं. आता काही लोकांना जर का माहिती नसेल तर थोडंसं नाही समजणार आहे. ओके, पहा काय करतोय मी, एक्सच्या जागी जर का मी ई स्क्वेअर टाकला ना, ई स्क्वेअर म्हणजे समजतं का, एक्सची व्हॅल्यू ई स्क्वेअर, ई 2.7 आहे, त्याचा स्क्वेअर जास्तच असणार ना, बऱ्यापैकी यार जास्तच आहे. पण तुम्हाला माहिती हा 2 असा खाली येत असतो, म्हणजे वायचा व्हॅल्यू 2 × log e टू द बेस ई असतो. अरे हे तर 1 बनतं ना, म्हणजे वायचा आन्सर 2 बनतो पहा. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू बऱ्यापैकी जास्त आहे, बट वायचा व्हॅल्यू फक्त 2च आहे, 1 पासून 2 पर्यंतच गेलाय. म्हणून हा जो ग्राफ आहे ना, हा ग्राफ थोडासा असा व्हर्टिकल नाही, असा हॉरिझॉन्टल बेंड व्हायला लागतो. पहा मी परत सांगतो, एक्सच्या जागी जर का मी ई क्यूब टाकला, ई क्यूब समजतं का, 2.7 जो ऑयलर्स व्हॅल्यू आहे, ओके, इरॅशनल नंबर जो काही आहे त्याचा जो क्यूब केला ना, तुम्हाला माहिती क्यूब केला तर व्हॅल्यू खूपच मोठा होतो नाही का, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू बऱ्यापैकी वाढलाय. बट वायचा व्हॅल्यू ना हे 3 खाली आल्यानंतर log e टू द बेस ई 1च बनतो, म्हणजे वायचा व्हॅल्यू 3च बनतो फक्त. म्हणजे भले एक्सचा व्हॅल्यू जास्त जरी वाढला असेल बट वायचा व्हॅल्यू फक्त 1नीच वाढला. सो म्हणून हा जो ग्राफचा टेंडन्सी आहे ना, हा थोडासा असा हॉरिझॉन्टल होत गेलाय, म्हणून तो ग्राफ तसा आहे. आणि इथे ना हा इथे असं खाली जाणार आहे, -∞ पर्यंत जाणार आहे, -∞ पर्यंत जाणार आहे. पहा ना, सरळ साधा आहे अरे. ज्यावेळेस मी एक्सची व्हॅल्यू 0 करायला ट्राय करतोय, एक्सची व्हॅल्यू 0 करायला ट्राय करतोय, म्हणजे पहा y इज इक्वल टू log x टू द बेस ई होता ना, म्हणजे e रेस टू y हा x होता ना. एक्सची व्हॅल्यू जर का मी 0 करण्याचा ट्राय केला ना, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल y ची व्हॅल्यू -∞ झाली तरच हे होऊ शकतं. वायचा व्हॅल्यू -∞ जर का झाला म्हणजे ई रेस टू इन्फिनिटी, हे इन्फिनिटी 1/∞ इज ऑलमोस्ट 0, तरच हे असं होऊ शकतं. म्हणजे जेव्हा एक्स व्हॅल्यू मला 0 करण्याचा ट्राय करायचं आहे, म्हणजे वायला तुम्हाला इन्फिनिटीकडे जायला लागेल, -∞ पर्यंत जायला लागेल. दॅट मीन्स डोमेन तर तुम्हाला समजलाय, पॉझिटिव्ह, एक्सची व्हॅल्यू फक्त पॉझिटिव्ह असणार आहे. सो डोमेन मीन्स बेसिकली 0 पासून इन्फिनिटी पर्यंत पॉझिटिव्ह किती पण. आणि रेंज म्हणजे मुलांना सांगा बरं, रेंज -∞ पासून इकडे असं वरती इन्फिनिटी पर्यंत, -∞ पासून इन्फिनिटी इज दी रेंज ऑफ दिस फंक्शन. अँड दिस फंक्शन log x हा जो फंक्शन आहे ना मुलांना, हा 1-1 टाईपचा फंक्शन आहे. का? हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. पण हॉरिझॉन्टल लाईन जर का एकाच पॉईंटवरती इंटरसेक्ट करत असेल त्या ग्राफला, दॅट मीन्स दॅट इज 1-1 टाईप ऑफ फंक्शन असणार आहे, तो 1-1 टाईप ऑफ फंक्शन आहे. तर पहा मुलांना, आजच्या सेशनमध्ये आपण काही फंक्शन्स पाहिलेले आहेत, बेसिक फंक्शन्स. ओके, जसं की लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल फंक्शन, अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलेलं आहे. पण माझं एक थोडंसं लिमिटेशन होतं आजच्या लेक्चरसाठी ॲटलिस्ट, की हे असे आर्टिकल आहेत रे की एकेका तासामध्ये संपणार नाही. जसं की लॉगॅरिथमिक फंक्शनबद्दल जर का सांगायचं झालं तर लॉगच्या खरं तर प्रॉपर्टी पण शिकवल्या पाहिजे, तर प्रॉपर्टी कशा आल्या, त्याच्यानंतर हे ग्राफ ड्रॉ करते खूप खूप जास्त मायनर गोष्टींचं लक्ष देऊन काढायचं असतं हे सर्व. पण ठीक आहे, माझा असा टास्क होता की या एका तासामध्ये या सर्व गोष्टी संपवायच्या आहेत. ओके, सो झालं असेल थोडंसं मे बी फास्ट, पण हे समजून घ्या तुम्ही. जर का तुम्ही या गोष्टी जर का फर्स्ट टाइम शिकत असाल तर तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटणार आहे. बट जर का तुम्हाला हे प्रॉपर्टीज, लॉगच्या प्रॉपर्टीज वगैरे या काही बेसिक गोष्टी माहिती असतील ना, तर डेफिनेटली तुम्हाला हे काही फार ॲज सच असं काही डिफिकल्ट नसेल वाटलं. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला समजून गेलेलं असणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, आजचं सेशन मी ते क्लोज करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.